एकच चाळ होता, त्यातले पण घुंगरू पडत होते, पण ते घुंगरू असे म्हणत नव्हते की आम्ही पडलोय पण तू नाचायचं थांबू नको. ती खूप सुंदर होती. वन्स मोर देणार होते, पण आपल्याला तेवढा वेळ नाही. तुम्ही आजकाल पाटलांचा लय रुबाब म्हटला ना,
तुम्ही आत्ताची जी लावणी म्हटली ती खूप सुंदर होती. वन्स मोर देणार होते, पण आपल्याला तेवढा वेळ नाही. तुम्ही आजकाल पाटलांचा लय रुबाब म्हटला ना, तर ते अकलूजच्या मोहिते पाटलांचा म्हणायला पाहिजे होता. कारण काय झालंय, आम्ही दिल्लीपर्यंत गेलो, परदेशी पण गेलो, पण मुंबई आमच्याकडे आली आज. आणि मुंबईमधले कलाकार येऊन आमच्या स्टेजवर पाटलांचा रुबाब दाखवतात. त्याचा पाटलाचा रोबाब नाही, पाटलिनीचा रोबाब आहे. वहिनी फक्त म्हणलं तर मी 10 मिनिटं उभा बसणार आहे. तुमचा कार्यक्रम पाहिल्यानंतर इतक्या वेळ बसल्या. पाटलिनीचा रोबाब म्हणायचा, पाटलाचा नाही. पाटील असल्या ड्रेसमध्ये आहे. अजून एक दोन शब्द बोलते. एक सुविचार असा होता की पायदळी तुडवलेली फुले तुडवलेल्या पायांना सुगंध देतात. तसं मगाशी स्टेजवरती सगळे हे पडले, एका नर्तकीचे एका पायातले सगळे घुंगरू पडले, पण तिनं हाताने उचलले, त्याला नमस्कार केला आणि पुढं ठेवला. म्हणजे त्या घुंगराला किती सन्मान दिला हे मला लक्षात आलं, म्हणून मी तिचा कौतुक करते. आणि शेवटपर्यंत तिच्या पायातला एकच चाळ होता, त्यातले पण घुंगरू पडत होते, पण ते घुंगरू असे म्हणत नव्हते की आम्ही पडलोय पण तू नाचायचं थांबू नको. नाही, पाटलिनीचा रोबाब ते लावणे म्हणायचं, अकलूजच्या पाटलिनीचा रोबाब. वन्स मोर पाटलिनीचा रोबाब. Am I